मृदंगाचा ताल गोडी अभंगाची, पालखीचा सोहळा सुखद अनुभूती वारीची, घेऊन आलोय तुमच्यासाठी खास वारी पंढरीची। रामकृष्ण हरी माऊली। वारी पंढरीची पावर्ड बाय उषा या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात मी अदिती तरडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पंढरीचा महिमा देता आणिक उपमा, ऐसा ठाव नाही कोठे देव उभा उभी भेटे। संत तुकाराम महाराजांच्या या ओळी पंढरीचा महिमा जाणत विठुरायाच्या ओढीने वारकऱ्यांचा वारीचा प्रवास सुरू आहे। घरदार सोडून तहानभूक विसरून या पावलांना पंढरीचा विठुरायाचा ध्यास लागलाय। याच वारीचा आणि वारकऱ्यांच्या प्रवासाचा खास कार्यक्रम सुरू करूयात, वारी पंढरीची। म्हणे त्या गोकुळासी इंद्र तो कोपला, इंद्रायणी रुसली कहर हा जाहला। इंद्रायणी रुसली मार्गामध्ये बसली, लेकरांची माऊली गाभाऱ्यात अडकली। कवयित्री प्रगती पगार यांच्या या ओळी। माऊली कालपर्यंत या ओळींसारखीच परिस्थिती होती, पण इंद्रायणीचा पूर ओसरला। विठू माऊली भक्तांच्या हाकेला धावून आली आहे आणि विठू माऊलीच्या भेटीसाठी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामासाठी पोहोचल्यात। संगमवाडी पुलाजवळ या दोन्ही पालखी सोहळ्यांचा संगम झालाय। हा क्षण अनुभवण्यासाठी लाखो वारकऱ्यांसह पुणेकरांनीही मोठी गर्दी केली आहे। ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषात आणि टाळ मृदुंगाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघालाय। दोन्ही पालख्यांच्या आगमनाने पुणे नगरीत चैतन्याचं आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। संगमवाडी येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूया। पुण्यातील संगमवाडी या ठिकाणी आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा संगम या संगमवाडी या ठिकाणी झालेला आहे। या ठिकाणचं दृश्य आपण पाहू शकतो। मोठ्या संख्येने वारकरी पुण्यनगरीमध्ये दाखल झाले। संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा एका बाजूने येताना पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातले वारकरी येताना पाहायला मिळत आहेत। वारीच्या या वाटेवरती संगमवाडी ते हडपसर ह्या 10-12 किलोमीटरच्या अंतरामध्ये 2 दिवसामध्ये वारकरी एकत्र चालत असतात आणि त्यानंतर ही वाट पुन्हा एकदा वेगवेगळी होत असते आणि सगळे वारकरी हे त्या ठिकाणी पंढरपूरला एकत्र होताना पाहायला मिळतात। विठुराया तुझी थोरवी मान, तिन्ही लोका तुला मान, देई वरदान होऊ तुझ्या पालखीचे होई, अशा प्रकारची भावना त्या सगळ्या वारकऱ्यांची आहे। खऱ्या अर्थानं सगळ्या वारकऱ्यांचा पालखी सोहळ्याचा संगम या ठिकाणी झालेला पाहायला मिळतो। या ठिकाणाहून दोन्ही पालखी सोय एकाच वाटेनं मुक्कामाच्या ठिकाणी जाणार आहेत। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम आज भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर या ठिकाणी असणार आहे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम संत निवडुंगा विठ्ठल मंदिर नानापेठ या ठिकाणी असणार आहे। हे दृश्य आपण पाहू शकतोय। हजारो वारकरी या ठिकाणी चालताना पाहायला मिळत आहेत आणि प्रशासनानं आवाहन केलं होतं म्हणून लाखो वारकरी अगोदरच पुण्यनगरीमध्ये मुक्कामासाठी होते। गेले 3 ते 4 दिवस हे सगळे वारकरी पुण्यनगरीमध्ये दाखल झाले होते, या ठिकाणी मुक्कामी होते आणि आज मात्र हे दोन्ही पालखी सोहळे पुण्यनगरीत दाखल झालेत। वारकऱ्यांच्या आनंदाला उधाण आलंय। पुणेकरांनी सुद्धा वारकऱ्यांचं मोठ्या उत्साहात जल्लोषात या ठिकाणी स्वागत केलेलं पाहायला मिळत आहे आणि आता आज आणि उद्या 2 दिवसीय पालखी सोहळे पुणे शहरामध्ये मुक्कामी असणार आहेत। पुणेकर वारकऱ्यांचं स्वागत करण्यामध्ये दंग आहेत आणि हा सगळ्या वारकऱ्यांचा उत्साही सोहळा सध्या पुण्यनगरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन सतीश कदम सह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पुणे। मंडळी, साईबाबा आणि विठ्ठल भक्तीचं नातं अतूट मानलं जातं। साई चरित्रात साईबाबांनी आपल्या एका भक्ताला विठ्ठल स्वरूपात दर्शन दिल्याचा सुद्धा उल्लेख आहे। याच आध्यात्मिक परंपरेचा वारसा जपत आजही शिर्डीतील काकड आरतीची सुरुवात शिर्डी माझे पंढरपूर या आरतीने होते। त्यामुळे शिर्डी ते पंढरपूर ही पालखी केवळ एक धार्मिक यात्रा नसून साई आणि विठ्ठल भक्तीचा सुंदर संगम मानली जाते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत असताना शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानची पालखीही भक्तांच्या जयघोषात पंढरपूरकडे रवाना झाली आहे। यावेळी टाळ मृदुंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा तुकाराम आणि साईनाथ महाराज की जय या जयघोषाने वातावरण भक्तिमय झालं। शुद्ध भक्ती चंद्रभागा भाव कुंडलिक जागा, कुंडलिक जागा भाव कुंडलिक जागा।
वैजनाथाच्या परळी शहरात संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचं आगमन झालंय। परळी शहरात मोठ्या उत्साहात या पालखीचं स्वागत करण्यात आलं। या पालखीचा मुक्काम संत जगमित्र नागा मंदिरात राहणार आहे। यावेळी दिंडींमधील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार जेवणाची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे। आम्ही विठ्ठलाचे वारकरी, आम्ही विठ्ठलाचे वारकरी पंढरीचा धन्य धन्य जन्म त्याचा, जाय नेमे पंढरीसी चुको नेदी तो वारीसी। संत एकनाथ महाराजांचा हा अभंग आणि या अभंगाप्रमाणेच इंद्रायणी दुथडी भरून वाहत असतानाही, मुसळधार पाऊस कोसळतानाही वारकऱ्यांची पावलं थांबलेली नाहीयेत। वारकरी थेट पुण्यात पोहोचलेत। विठू माऊलीच्या जयघोषाने सध्या अख्खी पुण्यनगरी दुमदुमून गेली आहे। प्रशासनाने केलेल्या आवाहनाला साथ देत लाखो वारकरी आता पुण्यातूनच पुढच्या प्रवासासाठी सज्ज झालेत। वारीच्या याच भक्तिमय वातावरणात पुण्यनगरीतून वारी सुरू करणाऱ्या वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूया। काही झालं तरी वारी चुकायची नाही असं म्हणत वारकरी या वारीच्या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभागी होत आहेत। अनेक वारकऱ्यांची वारी ही पुण्यनगरीमधून सुरू होताना पाहायला मिळते। पावसाच्या काही गोष्टींमुळे प्रशासनानं जे आवाहन केलं होतं त्या आव्हानाला सुद्धा वारकऱ्यांनी साथ दिली आहे। अनेक वारकरी पुण्यनगरीमधून वारीला खऱ्या अर्थानं सुरुवात करतायत। माझ्यासोबत अनेक वारकरी आहे, या वारकऱ्यांशी आपण बातचीत करणार आहोत। माऊली रामकृष्ण हरी, आज दोन्ही पालखी सोहळे पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत। तुमची वारी पुण्यातून सुरू होते, काय भावना आहेत तुमच्या? आम्हाला आनंद वाटते। अशी जलम जिंदगीभर समजा अशी वारी करावं असं वाटतंय आम्हाला। मात्र दरवर्षी वारी दिवाळंदीतून सुरू होत असते, यावर्षी पुण्यातून वारी सुरू होतीये, काय वाटतं याबाबत? काय वाटतं? पावसामुळे काय कारणास्तव आम्हाला इथून यावं लागेल, पण त्याचं दुःख आम्हाला आहे। तरी पण आम्ही पंढरपूरपर्यंत पायी यात्रा करणार आहे। तुम्ही एवढं सगळे वारीचं अंतर चालत असता, तुमची पावलं थकत नाहीत का? थकत नाही साहेब। कशामुळे, कुठून कुठून एवढी ताकद येते तुम्हाला? आम्हाला विठ्ठलाच्या नामामधून आम्हाला ताकद येते। विठुरायास ताकद देतात। चालते वेळेस ऊर्जा मिळते। ऊर्जा मिळते। हे सगळे तुम्ही चालता, विठुरायाला काय मागणं असतं तुमचं? विठ्ठलाकडे काय मागता तुम्ही? विठ्ठलाला साकडे काय असतं तुमचं सगळ्यांचं? आम्हाला विठ्ठलाचं काहीच नाही देवा का? तुझा विसर न व्हावा, हेची दान देगा तुझा तुझा विसर न व्हावा। राम म्हणे वाट चाली न पाऊला पाऊली, धन्य धन्य ते शरीर तीर्थवर्ताचे माहेर, धन्य धन्य ते शरीर तीर्थवर्ताचे माहेर। राम म्हणता धंदा, राम म्हणता धंदा, सुख समाधी त्या सदा, राम म्हणता धंदा सुख समाधी त्या सदा। राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो नर जेविला का उपवासी, राम म्हणे ग्रासो ग्रासी, तो नर जेविला का उपाशी। राम म्हणे भोंगी त्यांगी, कर्म न लिपे त्या अंगी, राम म्हणे भोंगी त्यांगी, कर्म लिपे त्या अंगी। ऐसा राम जपे नित्य, ऐसा राम जपे नित्य, तो तुका म्हणे जीवन मुक्ते, तुका म्हणे तो जीवन मुक्ते। तर हे सगळे वारकरी आज पुण्यनगरीमध्ये दाखल झालेले आहेत आणि या पुण्यनगरीतून खऱ्या अर्थानं वारीची सुरुवात यावर्षी सगळे वारकरी करताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सतीश कदमसह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पुणे। मंडळी, आजोबांच्या हातातला टाळ जेव्हा नातवाच्या हातात येतो आणि आजीने कपाळावर लावलेला बुक्का जेव्हा नात अगदी अभिमानाने मिरवते, तेव्हा समजायचं की महाराष्ट्राची संस्कृती अगदी सुरक्षित हातांमध्ये आहे। आधीच्या पिढीची भक्ती आणि नव्या पिढीची ऊर्जा यांचा एक अद्भुत संगम आज पंढरीच्या वाटेवर पाहायला मिळतोय। कालपर्यंत जे तरुण आपल्या पूर्वजांना वारीला जाताना पाहत होते, तेच तरुण आज वारीची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन विठ्ठल नामाचा गजर करत पुढे चाललेत। टाळ मृदुंगाच्या तालावर जुन्या नव्या पिढीने एकत्र धरलेला हा पाऊलीचा फेर आणि वारीचा हा सुवर्णक्षण खरोखरच डोळे दिपवून टाकणार आहे। याच सोहळ्यात सहभागी झालेल्या काही तरुण वारकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी। पाहूया। पुण्यनगरी वारकऱ्यांनी फुलून गेली आहे। विठू नावाचा गजर सगळ्या पुणे शहरामध्ये चालू आहे। माऊलींची पालखी सोहळा आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होतोय मुक्कामासाठी। वारकरी मोठ्या संख्येनं पुण्यामध्ये दाखल झालेत।
अनेक वारकऱ्यांची सुरुवात या पुण्यनगरीतून होते. वारीच्या वाटेवरती चालत असताना मला असे काही तरुण वारकरी सुद्धा या ठिकाणी भेटलेत की पावल्यांचा खेळ, वेगवेगळे खेळ खेळतात. ज्येष्ठ वारकरी त्यांच्यासोबत आहे. माझ्यासोबत एक तरुणी आहे. मी या ठिकाणी आल्यापासून पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, तिच्या चेहऱ्यावरती एक प्रकारचं समाधान पाहायला मिळलं आणि आनंदामध्ये या ठिकाणी विठुनामाचा गजर करत पावली किंवा फुगड्या वेगवेगळे खेळ या ठिकाणी मला खेळताना दिसले. माऊली, किती वर्षापासून वारी करताय? 4 वर्ष झाली. काय वारीचं महत्व काय? तरुण म्हणून तू वारीकडे कशा पद्धतीने पाहते? कारण माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबारायांचा हा पालखी आषाढी कार्तिकी सोहळा आहे आणि आपण सर्व वारकरी बहुसंख्येने, जास्त संख्येने आपण यामध्ये आनंद घेत असतो. कारण आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत. जगद्गुरु तुकोबारा सांगतात, आषाढी कार्तिकी विसरू नका मज. सांगत असे गुज पांडुरंगा. वारकरी संप्रदाय, सर्व संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदाय हा सर्वात श्रेष्ठ मानलाय. का मानलाय? कारण वारकरी संप्रदायामध्ये वारी आहे, त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय श्रेष्ठ मानलाय. प्रामुख्याने वर्षांमध्ये 4 वाऱ्या असतात. किती वाऱ्या असतात? 4 वाऱ्या असतात. माघ वारी, चैत्र वारी, आषाढी वारी आणि कार्तिकी वारी. आपल्याला संसारामधून, व्यापामधून आपल्याला वेळ भेटत नाही. आपल्याला कामामुळे वेळ भेटत नाही. आपल्याला संसारातून काही वेळ भेटत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, आदी सकल संत सांगतात की आषाढी आणि कार्तिकी पंढरीची वारी ही वारकऱ्यांनी केली पाहिजे. का केली पाहिजे? कारण आपण वारकरी संप्रदायाचे पायिक आहोत, म्हणून आपण केली पाहिजे. वारीत तरुणांचं प्रमाण कसं दिसतं तुला? आपण पाहतो ज्येष्ठ तर आहेत, पण तरुण पण मोठ्या संख्येनं वारीत सहभागी होत आहेत. कारण माऊली ज्ञानोबारायांनी म्हटलंच आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. त्यातल्या त्यात जर आपण तरुणपणे जर परमार्थ केला, हा माऊली ज्ञानोबारायांना खूप आवडतो. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जो भजन करत नाही, जो पूजन करत नाही, तो करंट कपाळाचा आहे. करंटे कपाळा ज्याचे नाम वाचे, सदैव सौभाग्य तोची हरिरंगी नाचे. त्यातल्या त्यात जर तरुणपणे जर परमार्थ केला तर आणखी भाग्य सांगितले. कारण भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आज आपलं भाग्य उदयाला आलं. आज आपल्या सर्व वारकऱ्यांचं, आज सर्व भक्त मंडळीचं आज भाग्य उदयाला आलं. का उदयाला आलं? कारण आज आपण त्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याला आपण आज भेटण्याकरता जाणार आहोत. वारकरी जे खेळ खेळतात किंवा ज्या ज्या गोष्टी आहेत त्यामध्ये पकवाजाचं प्रचंड असं महत्व आहे. माझ्यासोबत 2 तरुण वारकरी आहेत. या ठिकाणी काय काय पकवाज तुम्ही वाजवताय, वारकरी खेळ खेळतायत, कशा प्रकारे असा काय आनंद साजरा करता तुम्ही? कारण हा आनंद वर्षातून एकदाच येतो. याच्यात सर्वांनी सहभाग घेतला तर आम्हाला बी आनंद. जर अख्ख्या वर्षात जर वारीला आलं नाही तर वर्षभर मन लागत नाही. त्याच्यामुळे आम्ही वारी करतो. काय विठुराकडे काय मागणं काय असतं तुमचं? विठुराला काय साकडे घालतात तुम्ही? काही नाही, फक्त सगळ्यांना सुखी ठेवा. सगळ्यांना सुखी ठेव अशा प्रकारचं साकडं घालत या सगळ्या ज्येष्ठ वारकऱ्यांसोबत हे तरुण वारकरी सुद्धा वारीच्या वाटेवरती वारीची वाट चालताना पाहायला मिळतात आणि वारीचा हा सगळा आनंद त्या ठिकाणी लुटताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन सतीश कदमसह निलेश जगताप, पुढारी न्यूज, पुणे. मंडळी, जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात दरवर्षी भक्तीची अनेक आगळीवेगळी रूपं पाहायला मिळतात. यंदाच्या वारीतही हनुमानाची वेशभूषा परिधान करून विठ्ठल नामाचा अखंड जप करणारा एक वारकरी भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. टाळ मृदुंगाच्या गजरात पांडुरंग पांडुरंग असा नामघोष करत हा वारकरी देहू ते पंढरपूर असा पायी प्रवास करतोय. रामभक्त हनुमंताचं रूप आणि विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायाची परंपरा यांचा सुंदर संगम या भक्ताच्या रूपातून अनुभवायला मिळतोय. भगवी पताका, ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात आणि विठ्ठल नामाच्या गजरात हा वारकरी हजारो भाविकांसोबत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर शिंदे यांनी. पाहुयात. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा देहू येथून पुण्याकडे प्रस्थान झालेला आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो की वारकरी या ठिकाणी अभंगाच्या ठिकाणावरती पाहायला मिळत आहे. अभंग गात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कोणी या ठिकाणी खेळत आहे. खरं तर जोरदार पाऊस सुरू आहे. मात्र त्या पावसामध्ये देखील या ठिकाणी अभंग आणि मृदंगाचा नाद काही थांबायचं नाव घेत नाहीये. आपण त्यात पाहिलं तर या ठिकाणी हनुमानाचा वेळ घेतलेला व्यक्ती देखील या ठिकाणी या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि विशेष करून अभंग आणि मृदंगाचा ताल हा काही त्या ठिकाणी थांबत नसल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असून हा भक्तीचा संगम आहे तो पुण्याच्या दिशेने निघालेला आहे. पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू. मंडळी, वारीमध्ये चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी शासनाच्या वतीने वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्यात.
त्यापैकी मुख्यमंत्री वारकरी चरण सेवा केंद्र हे विशेष आकर्षण ठरतंय. देहूमध्ये उभारण्यात आलेल्या या केंद्रात हजारो वारकऱ्यांनी पाय मसाज सेवेचा लाभ घेतलाय. अनेक किलोमीटर पायी चालल्यामुळे पायांना येणारे गोळे, सूज, वेदना आणि थकवा यावर हा मसाज मशीनमुळे काही प्रमाणात आराम मिळतोय. वारी दरम्यान वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेलं हे चरण सेवा केंद्र भाविकांसाठी दिलासादायक ठरतंय. संत तुकाराम महाराजांचा 341वा पालखी सोहळा या ठिकाणी देहूमध्ये संपन्न होत आहे आणि त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं या ठिकाणी मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र म्हणजे चरण सेवा या ठिकाणी दिली जाते. अनेक जण या ठिकाणी या सेवेचा लाभ घेत आहेत. अनेक जण खरं तर या वारीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्या वारीमध्ये सहभागी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाय दुखणे किंवा चालून त्या ठिकाणी थकणे या सर्व गोष्टींवरती चरण सेवेमध्ये या ठिकाणी पायाला मसाज करून दिली जात आहे आणि या ठिकाणी अनेक जण या सेवेचा लाभ घेत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया नक्की या सेवेचा लाभ कसे घेत आहेत. काय सांगाल, चालून चालून दमलेला आहात तर थकवा दूर करण्यासाठी मसाज दिली जाते तुमच्याकडनं, काय सांगाल? असं शेवटपर्यंत लोकांची सेवा करावं असं माझी इच्छा आहे. नक्कीच या ठिकाणी चालून चालून जे दमलेले आहेत त्यांची सेवा हमेशा करत राहावं असं या ठिकाणी सांगत आहे. काय सांगाल, वारीमध्ये सहभागी झालेला आहात, नक्की ही सेवा तुम्हाला भेटते, नक्की काय सांगाल? शासनाने ही खूप चांगली योजना केलेली आहे वारकऱ्यांसाठी. तर मला असं वाटतं की पंढरपूर पर्यंत पण ही योजना म्हणजे सगळ्याच सोयीची आहे वारकऱ्यांसाठी आणि खरंच खूप छान आहे आणि पायांना खूप आराम भेटतो. चालून चालून थकलेले आहेत वारकरी आणि ही सेवा भेटल्यानंतर पायाची एकदम शांत वाटतं, रिलॅक्स वाटतंय. नक्कीच या ठिकाणी या सेवेबद्दल अनेक जण या ठिकाणी चांगली प्रतिक्रिया देत असताना आपल्याला दिसून येत आहे. आताच दादा हे सेवा घेऊन उठलेले आहेत. काय सांगाल, आताच आपण ही पायाची मसाज घेतलेली आहे, दमलेला आहात चालत चालत, काय सांगाल? मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र हे अतिशय उत्तम आहे. असंच शासनाकडून पायी दिंडीसाठी प्रत्येक मुक्कामावर चालू सेवेमध्ये अशीच सेवा द्यावी हीच माझी कळकळीची विनंती राहील. आणि जो काही आता हे उपक्रम आहे एकदम अतिशय सुंदर आहे आणि चालून चालून दमल्यामुळं खूप चांगलं वाटतंय. नक्कीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आलेले भाविक ह्या मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र चरण सेवेचा लाभ घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, देहू. मंडळी, राजकारणात कितीही मतभेद असले तरी विठ्ठलाच्या दरबारात सगळे सारखेच. नेते मंडळी जेव्हा वारीच्या वाटेवर येतात तेव्हा ते राजकारणी म्हणून नाही तर विठ्ठलाचे लाडके वारकरी म्हणून येतात. हातात टाळ, गळ्यात तुळशीची माळ आणि ओठांवर फक्त विठ्ठल विठ्ठल असा गजर. असं चित्र नेत्यांच्या बाबतीतही दिसून येतंय. नेत्यांनी धरलेली वारीची ही वाट नेमकी कशी आहे पाहूयात आमच्या विशेष सेगमेंटमधून वारी नेत्यांची. यावेळी आषाढी वारीच्या निमित्ताने घरी वारीची परंपरा असलेले दर्यापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार गजानन लवटे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार यांनी. पाहूयात. टाळ आणि मृदुंगाच्या जयघोषात अनेक ज्या पालख्या आहेत त्या आता पंढरपुरासाठी निघालेल्या आहेत. असे अनेक जे आमदार आहेत ते दरवर्षी पंढरपूरला जात असतात आणि विठुरायाचा जो जयघोष आहे ते करत असतात. आपल्यासोबत बोलण्यासाठी या संदर्भात गजानन लवटे सर आहेत. सर, तुम्ही अमरावतीचे आमदार आहेत, अनेक वर्षांपासून तुम्ही पंढरपूरला जात असतात. काय तुमची आठवण आहे, कशी तुमची ओढ या सगळीकडे भक्तिमय वातावरणात निर्माण झाली? मी पण त्या वारीमध्ये बरेचसे अनुभव घेतलेले आहे आणि विठू माऊलीच्या पंढरपूरला पण बरेचसे अनुभव घेतलेले आहे. मी माझ्या कुटुंबासमेत मी तिथे गेलेलो आहे आणि कुटुंबासमेत रांगेत दर्शन केलेलं आहे. तो अनुभव एक वेगळा आहे, कारण सगळ्यांच्या सोबत दर्शन करणे हे महत्वाचं राहते. आज आमदार झालो पण तरीही मी माझं असं मत आहे की मी सगळ्यांच्या समवेतच ते दर्शन करील. वारकऱ्यांकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं, ती कोणती अशी एक गोष्ट आहे की तुम्ही आत्मसात केली तुमच्या आयुष्यामध्ये? त्यांच्यासोबत राहून एक आत्मसात केलेली गोष्ट अशी आहे की असं वाटते साक्षात आपल्याला देवाचं दर्शन झालेलं आहे. कारण ते त्यांची फुगडी खेळण्याची पद्धत, त्यांची लेझिम खेळण्याची पद्धत, त्यांची टाळ मृदुंग वाजवण्याची पद्धत ही अशी असते की माणसाला भावुक करून जाते आणि भावनिक करून जाते. त्याच्यामुळे त्या लोकांसोबत राहून मला एक वाटलं की साक्षात आपण देव बघतो, पांडुरंगाचे दर्शन होते, विठ्ठलाचं दर्शन होते. विठ्ठलाकडे जर कोणती एक गोष्ट मागायची असेल तर तुम्ही ती कोणती गोष्ट मागाल? बस मी माझ्या शेतकऱ्यांसाठी मागेल की बाबा माझ्या शेतकरी राजाला भविष्यात कधीही कमी पडू नये. भविष्यात त्याला पाणी म्हणा, त्याला वेळेवर पाणी. आता हे मी मुंबईमध्ये आहे पण मुंबईमध्ये भरपूर पाऊस चालू आहे पण आमच्या गावामध्ये कमी आहे.
कमी प्रमाणात आहे. मी रोज माहिती घेऊन राहिलो, मतदारसंघाची माहिती घेऊन राहिलो. तर विठ्ठलाला माझं हेच सांगणं आहे की माझा बळीराजा, माझा शेतकरी हा एकदम व्यवस्थित राहो, त्याला भरभराटीचं त्याच्या घरामध्ये भरभराटी येऊ, त्याला खूप मोठं म्हणजे पिकाच्या माध्यमातून त्याच्या घरात भरभराटी राहो, पैसा राहो. आपण पाहिलं हे होते आमदार गजानन लवटे. अनेक वर्ष ते वारीला जातात असं त्यांचं म्हणणं आहे आणि पंढरपूरला जाऊन अनेक ज्या गोष्टी आहेत ते करतात. कॅमेरा पर्सन विकाससह मी पद्मेश पवार, पुढारी न्यूज, मुंबई. मंडळी, वारीमध्ये अवघा महाराष्ट्र भक्तीच्या स्वरांमध्ये न्हाऊन निघतो. आपणही या स्वरांच्या वारीचा अनुभव घेऊया. पाहूया गायिका सावनी रवींद्र यांची गायकी, आमचं विशेष सेगमेंट वारी स्वरांची मधून. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले सिरोप लावियले द्वारी, इवले सिरोप लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनाबिरी, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची गुंती गुंफियला शेरा, मनाची गुंती गुंफियला शेरा. बापर खुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू, फुले वेचिता बहरू कळियासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती. रत्नकीय भागती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाळले. नवर्णवे तिची शोभा, कानडाव विठ्ठलू करनाटकू, कानडाव विठ्ठलू करनाटकू. येणे मजला वेला वेदू. शब्दी वीण संवादू, दुजी वीण अनुवादू. शब्दी वीण संवादू, दुजी वीण अनुवादू. हे तव कैसे निगमे परिहि पदते बोलणे खुंटले. वैखरी दैसे निसांगे
बोला पुंडली कावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. वारी पंढरीची पावट बाय उषा या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पण माऊली, न जाता पंढरपुरा अनुभूती येईल वारीची. घर बसल्या उद्याही पहा वारी पंढरीची.